हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, राधे राधे सगळ्यांना. आपल्याला जर अशी पापडं जर करायची असतील ना, तर त्याच्या मागे पहा किती मेहनत आहे. त्याच्यामुळे हे पहिल्यांदा आहेत ना, आईने ही म्हणजे नागली ही कधी भिजवली, काल भिजवली. आज अशी करून ठेवते. मला दिसत नाही ना मग रात्रीचं. परत पाण्यात टाकून देऊ. परत म्हणता का ते? मग पाण्यात टाकून देऊ ना परत. मग रात्री म्हणजे निशी वाटायची राहील. नाही का? म्हणजे रात्री असं रात्रभर नाही ठेवायची ना पाण्यात? नाही. आता टाकून द्यायची तू रोळून, हो. परत पाण्यात ठेवून द्यायची. मग रात्री समजा आपण जर रात्री भिजवली आहे ना, मग दुसऱ्या रात्री ती निथरवायची. पण आई दुपारीच निथरवून घेतली, कारण संध्याकाळी मला दिसणार नाही बाबा खडे त्याच्यातले व्यवस्थित, आणि रोळून घ्यायची असं तिचं असतं. त्याच्यामुळे आता तिने दुपारीच रोळून घेतली आणि फक्त संध्याकाळी काय करेल, ती पाण्यातून निथरून गेली. आता परत ती पाण्यामध्ये टाकणार आहे ही. असं पूर्ण एक दिवस होईल की आपण नाचणीला पाण्यामध्ये ठेवलंय. मग थोडं फुगून गेलं काय कुळी दे वाटतं. हे रोळून ना, म्हणजे असं ज्यावेळेस आई करते ना, तर याच्यामध्ये जे बारीक बारीक खडे राहतात ना, तर ते तिथे मागे थांबून जातात. आणि मग आईने ही काही टाकली नव्हती, म्हणजे अशी पूर्ण चोतून दिलेली, कारण खाली ना खडे राहतात आणि ते जर याच्यामध्ये गेले तर म्हणजे पापड आहेत ना, ते कच्चं लागतात. कच्चं म्हणजे असे थोडेसे दगड आहेत त्याच्यामध्ये, ह्या पद्धतीने. त्याच्यामुळे रोळून घेणं खूप गरजेचं आहे. नागली रोळूनच घ्या. त्याच्यामध्ये जर बारीक बारीक दगड असते ना, तर त्याच्यामुळे पापड कच्चं लागतात. परत उपाशील ना. आणि मग अशा पद्धतीने निथळून घेतले होते आणि मग परत पाण्यामध्ये भिजवली होती, जी रात्री काढणार होती आई, नाही का. म्हणजे पुन्हा रात्री मग आई फक्त पाण्यातून काढेल आणि मग ओढणीमध्ये डायरेक्ट पॅक करून ठेवून देईल. इथे झाली आहे आता रात्र, आणि आईने आता डायरेक्टच ओढणीमध्ये टाकून दिलेली आहे, कारण दुपारी निथरून झालेली आहे किंवा रोळून झालेली आहे नागली. त्याच्यामुळे आता काही ताण नव्हता. आणि मग आईने अशा पद्धतीने ना, पाणी निथरून जाण्यासाठी अशी काहीतरी आयडिया केली, म्हणजे नागली एकदम कोरडी होऊन जाईल, त्याच्यामध्ये पाणी राहणार नाही. अशा पद्धतीने आपण हवेमध्ये ती ठेवायची आहे आणि खाली काहीतरी ठेवायचं की पाणी सगळं निघून जाईल, नाही का. आणि मग दुसऱ्या दिवशी अशी मस्त मोड आलेले होते नागलीला. मोड पण पाना किती भारी दिसत आहेत, एकदम भारी, एकदम म्हणजे अशी बारीक बारीक होते ना, भारी वाटत होती. त्याच्यामुळे नागली तुम्ही पाहू शकताय ना. आणि अशा पद्धतीने दुसऱ्या दिवशी ती मोकळी केली आणि थोडीशी उन्हामध्ये टाकली नागली. खूप अशी कोरडी पण करायची नाही आहे आणि खूप अशी ओली पण राहू द्यायची नाही आहे. खूप कोरडी पण नाही करायची नागली ना, खूप कोरडी पण नाही, खूप अशी खूप उन्हामध्ये पण नाही वाळवायची. ओली ओली टाकाय सगळी व्यवस्थित पसरवून दिली होती आईने. आईचं पसरवणं पाक असे आणि तिचा कोंडा भरपूर निघतो. तिचा बी कोंडा भरपूर निघतो, पीठ कमीच निघतं. आणि मग ते पापड कोणते राहतात पाय अजून नागलीचे, आणि ते उरतं ते निगाळ्यातून बी निघून जातं ना अजून. आणि नागली वाळली आणि आईने मुलीला पाठवलं नागली दळून आणायला. वाळली आणि लगेच दळून आणल्यानंतर त्याचे पुढचे कामं चालू झाले होते संध्याकाळच्या वेळेला. मग तिने सगळं गाळून वगैरे घेतलं. सगळं तिचं काम एका दिवसातच असतं, फटाफट एकदम.
नाही का मग असं पापड करून कशाला वापरू. असं काढून घ्यायचं हा? जास्त नाही रगडायचं ना? नाही जास्त म्हणजे जेवढं पीठ गळत तेवढं तेवढंच ना? घ्यायचं म्हणजे असं जोर देऊन नाही ना हा मग. द्यायचा का? हे बाकी कोंडा राहून जातं फक्त, आहे ना? हे फेकून द्यायचं? नाही नाही याच्या तुमच्या प्रमाणे घालणार थोडंसं. हां. गरम गरम मस्त लागतं का ते? लसणाचं तिखट. बस तेल बेल टाकायचं. याच्यात सगळं कालवून ठेवशील ना? हा? कालवून ठेवशील ना सगळं? नाही का? वरून टाकायचं? हा. ओवा जिरं तीळ. म्हणजे काळी सर्रा. आता आईने ना जो कोंडा निघाला होता ना, जो गिरणीत द्यायचा तो सुद्धा आहे ना मिक्सरवरच दळून घेतला होता. आणि मग पुन्हा गाळून घेतला. मम्मी को काही हो गई थी उसने जल्दी जल्दी घ्या. आणि अशा प्रकारे आईने पूर्ण पीठ गाळून घेतलं होतं. आणि पीठ दिसलं ना की बाबा असं वाटतं की पांढरं आहे, पण ज्यावेळेस आपण पापड करतो ना तर ते बरोबर चॉकलेटी कलर ठेवतात. कसं काय ना, काय जादूही करत. आणि पीठ एकदम पांढरं शुभ्र आहे, जसं वेगळंच काहीतरी कमाल असते. मला काय माहिती, मी अजून दिले असते दोन. जिरं, हां जिरं, ओवा, आई बडीशोप. ओवा आणि टाकायचा याच्यामध्ये थोडासा हिंग, जो आईने ना घरीच म्हणजे खडा आणलेला आहे हिंगाचा आणि तो वाटून घेतलेला आहे. तेच हिंग आईने वापरले इथे. असं जाडं भरडं दळून घ्यायचंय. थांबा एक मिनिट. आता कढाईमध्ये टाकायचंय तेल. तेल टाकून झाल्यावर टाकायचं याच्यामध्ये पाणी. आता काही बायांना बरोबर अंदाज असतो बरं का. आता ज्या कायमच्या करतायत ना त्यांना बरोबर अंदाज आहे याच्यामध्ये किती पाणी किती यायला लागणार आहे. आणि याच्यामध्ये टाकलं आहे जे आपण जाडं भरडं वाटून घेते ना ती पावडर आणि तीळ. त्याच्याबरोबर याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ. आणि मीठ टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे पापड खार. खायचा सोडा येतो तोंडामध्ये घडी घडी, पण पापड खार टाकायचं आपल्याला. पापड खार लक्षात ठेवा. आणि मग हे उकळलं की याच्यामध्ये टाकायचं आपल्याला नागलीचं पीठ, जे आपण एकदम दळून वगैरे घेतलं, चाळून वगैरे घेतलं आहे साडीने ते. आणि हे असं पीठ आहे ना असं पसरवून ठेवायचं त्याच्यामध्ये. व्यवस्थित ते शिजलं जातं हळू, नाही का. आणि मग असा एक लावा तयार झाला आहे मस्तपैकी. आणि तो पूर्ण म्हणजे ज्यावेळेस आपण खिशी घेतो ना तर त्यावेळेस पूर्ण झालेला असतो, तो पूर्ण पिठाभोवती कवर झालेला असतो अशाप्रमाणे. आणि मग आता घ्यायची आपल्याला खिशी, व्यवस्थित खिशी घेऊन घ्यायची आहे. आणि वाफवून पण घ्यायचं आहे पीठ मध्ये. वाफवलं की पीठ एकदम मस्त होतं. याचे पापडं पण छान लागतात आणि खायला पण छान आहे. आणि ज्या प्रकारे आता आम्ही फक्त खाण्यासाठी केलेलं आहे, कारण आमचे पापड ऑलरेडी झालेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही हे पीठ केलं आहे फक्त खाण्यासाठी. आता हे आम्ही कधीतरी नाश्त्याला पण करतो आणि कधीतरी आम्ही जेवणातही करतो. म्हणजे माझ्या आईकडे आम्ही एकत्र ज्यावेळेस होतो ना सगळेजण, त्यावेळेस आम्ही कधीतरी सकाळी नाश्त्याला आई करून देते किंवा रात्रीच्या जेवणामध्ये आई करून देते. आम्हाला हे पीठ इतकं आवडतं ना की आम्ही नाश्त्याला किंवा जेवणामध्ये हे खाऊ शकतो आरामात पोट भरून. आणि याच्याबरोबर ना आईने केलेली असते चटणी. म्हणजे चटणी एखाद्याला जर आवडली तर तिळाची चटणी, काहींना आवडते शेंगदाण्याची चटणी. आणि मला तर कुठलीही चटणी आवडते. मला कुठलीही चटणी आवडते की बाबा मी कशाबरोबर पण खाईल. त्याच्यामुळे माझा काही एवढा ताण नसतो, कारण कोणी जी घेतली ती मी खाऊ शकते. आणि अशा प्रकारे आपलं पीठ तयार होतं. आणि ह्या पिठाचे तुम्ही पापडं पण करू शकता. म्हणजे जे खाण्यासाठी केलं आहे तेच आपण पापडं बनवण्यासाठी सुद्धा पीठ त्याच पद्धतीने तयार करतो. त्याच्यामध्ये वेगळं अशी काही टाकायची किंवा काही करायची गरज नाही आहे. आणि आता इथे मस्त तेल आणि आईने टाकून दिलं होतं थोडंसं तेल आणि मिरची जी वाटून ठेवलेली होती आईने, जी चटणी केलेली होती